मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या घरी महिन्याकाठी जे विजेचं बिल येतं ते नक्की कसं बनतं? म्हणजे कुठून तरी वीज येते, आपण बटणं दाबतो आणि मग एक आकडा येतो. पण ह्या व्होल्ट्सपासून ते थेट बिलाच्या आकड्यांपर्यंतचा प्रवास होतो तरी कसा? चला तर मग आज आपण विजेमागचं हेच सोपं विज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर बघा, ह्या सगळ्याची सुरुवात होते एका अगदी बेसिक गोष्टीपासून, जिला आपण म्हणतो इलेक्ट्रिक सर्किट. आता हे अवघड वाटेल पण सोपं आहे. सर्किट म्हणजे काय? तर विजेचा प्रवाह पूर्ण होण्याचा एक बंद मार्ग. इथे बघा, वीज एका स्रोताकडून म्हणजे बॅटरीकडून निघते, दिव्याला प्रकाश देते आणि परत येते. हा मार्ग पूर्ण झाला की दिवा लागतो. आपल्या घरातलं प्रत्येक उपकरण, अगदी पंख्यापासून ते मोबाईल चार्जरपर्यंत, सगळं काही याच साध्या तत्वावर चालतं. ठीक आहे, सर्किट तर कळालं, पण ही वीज म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला 3 मुख्य खेळाडूंना भेटावं लागेल. विजेच्या दुनियेतले हे 3 शिलेदारच सगळं काही ठरवतात आणि यांची नावं आहेत व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स. हे तिघे जरा किचकट वाटू शकतात, म्हणून आपण एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे पाण्याची टाकी आहे, तर व्होल्टेज म्हणजे काय? व्होल्टेज म्हणजे त्या टाकीतल्या पाण्यामुळे पाईपवर येणारा दाब. जितकं पाणी जास्त तितका दाब जास्त, बरोबर? करंट म्हणजे त्या पाईपमधून वाहणारा पाण्याचा प्रत्यक्ष प्रवाह. आणि रेझिस्टन्स? रेझिस्टन्स म्हणजे त्या पाईपला असलेला अडथळा. समजा पाईप अरुंद असेल तर तो प्रवाहाला विरोध करतो. बस, विजेच्या जगातही अगदी हेच घडतं. हे तिघं मिळूनच सगळा खेळ करतात. ओके, तर हे 3 शिलेदार तर आहेत, पण यांचं एकमेकांशी काही नातं आहे का? म्हणजे व्होल्टेज वाढवलं तर करंटचं काय होतं? किंवा रेझिस्टन्स कमी जास्त झाला तर? ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच ठिकाणी मिळतं, एका साध्या पण विजेच्या दुनियेवर राज्य करणाऱ्या नियमात. आणि तो नियम म्हणजे ओहमचा नियम. आणि हा ओहमचा नियम काय सांगतो माहितीये? एकदम सोपा आहे. तो म्हणतो करंट म्हणजे आय हा व्होल्टेजच्या व्हीच्या थेट प्रमाणात असतो आणि रेझिस्टन्सच्या आरच्या व्यस्त प्रमाणात. अरे बापरे, हे तर पुस्तकातल्या भाषेसारखं झालं. सोपं करून सांगतो. तुम्ही दाब म्हणजे व्होल्टेज जेवढा वाढवाल तेवढा पाण्याचा प्रवाह म्हणजे करंट वाढेल आणि तुम्ही अडथळा म्हणजे रेझिस्टन्स जेवढा वाढवाल तेवढा प्रवाह कमी होईल. आहे की नाही एकदम सरळ गणित? आता हे लक्षात कसं ठेवायचं? त्यासाठी एक मस्त युक्ती आहे. हा बघा, ओहमच्या नियमाचा त्रिकोण. समजा आपल्याला ह्या तिघांपैकी काहीतरी एक शोधायचं आहे. तर ज्याला शोधायचंय त्याच्यावर फक्त बोट ठेवा. उरलेलं सूत्र तुम्हाला आपोआप मिळेल. जसं की आपल्याला करंट आय काढायचा असेल, तर आयवर बोट ठेवा. काय उरलं? व्हीवर आणि आर खाली, म्हणजे व्ही भागिले आर. सोपं आहे ना? चला मग एक पटकन गणित करून बघूया. समजा आपल्याकडे व्होल्टेज आहे 1.5 व्होल्ट म्हणजे 1.5 व्होल्ट आणि रेझिस्टन्स आहे 1000 ओहम. तर मग करंट किती असेल? आठवा आपला त्रिकोण. आय बरोबर व्ही भागिले आर. मग आपण काय करणार? 1.5 ला 1000 ने भागणार आणि उत्तर काय आलं? 0.0015 अँपियर. पाहिलं, हा नियम प्रत्यक्षात असा काम करतो. ठीक आहे, ओहमचा नियम तर आपल्याला समजला. पण आपण जेव्हा बाजारातून एखादा बल्ब किंवा इस्त्री आणतो तेव्हा त्यावर तर व्होल्ट, अँपियर असं काही नसतं. त्यावर लिहिलेलं असतं वॅट्स. मग हा वॅट नावाचा नवीन प्रकार काय आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आता पुढच्या टप्प्यावर जावं लागेल. आणि तो टप्पा आहे इलेक्ट्रिक पॉवर. तर ही पॉवर मोजायची काही सूत्र आहेत. त्यातलं सगळ्यात साधं सूत्र म्हणजे P बरोबर V गुणिले I, म्हणजे पॉवर बरोबर व्होल्टेज गुणिले करंट. पण खरी गंमत पुढे आहे. आपण ओहमचा नियम वापरून याच सूत्राला फिरवू शकतो. त्यामुळेच आपल्याला बाकीची 2 सूत्र मिळतात. म्हणजे बघा, ते आपले 3 मूळ शिलेदार व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स इथे आपला पिच्छा सोडत नाहीत. आता आपण एका अशा टप्प्यावर आलोय जो समजला तर विजेचं बिल कसं बनतं हे 90% समजलं म्हणून समजा. तो म्हणजे पॉवर आणि एनर्जी यांच्यातला फरक. आपण बोलता बोलता हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण विजेच्या जगात आणि विशेषतः आपल्या बिलाच्या गणितात यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हा फरक समजण्यासाठी परत एकदा एक उदाहरण घेऊ. समजा आपण गाडी चालवत आहोत. तर पॉवर म्हणजे आपल्या गाडीचा स्पीड, म्हणजे आपण किती वेगाने चाललो आहोत. पण एनर्जी म्हणजे आपण एकूण किती अंतर कापलं ते.
आता सांगा, पेट्रोल पंपावर बिल कशाचं येतं? गाडीच्या वेगाचं की कापलेल्या एकूण अंतराचं? अर्थातच अंतराचं. अगदी तसंच आपलं विजेचं बिल आपण किती फास्ट वीज वापरतो यावर नाही, तर एकूण किती वीज वापरतो यावर येतं. म्हणजेच विद्युत ऊर्जा किंवा एनर्जी काढायचं सूत्र काय झालं? सोप्पं आहे. पॉवर गुणिले वेळ. म्हणजेच एखादं उपकरण किती शक्तीचं आहे आणि ते किती वेळ चाललं याचा गुणाकार. आणि आपलं वीज बिल? हो, ते ह्याच एकूण एनर्जीवर येतं. ही एनर्जी मोजण्यासाठी एक खास एकक आहे, किलोवॉट तास. आणि ह्याच किलोवॉट तासाला आपण आपल्या रोजच्या भाषेत काय म्हणतो? युनिट. हो, तेच युनिट जे आपण बिलामध्ये बघतो. चला तर मग, आता वेळ आली आहे या सगळ्या ज्ञानाला एकत्र आणायची. आपण व्होल्टेज, करंट, रेझिस्टन्स, पॉवर, एनर्जी सगळं पाहिलं. आता या सगळ्यांचा वापर करून बघूया की आपल्या घराचं महिन्याचं वीज बिल नक्की कसं तयार होतं. आपण एक उदाहरण घेऊया. समजा एका घरात 5 ट्यूबलाईट आहेत, प्रत्येक 40 वॅटचा. 2 पंखे आहेत 80-80 वॅटचे, एक 120 वॅटचा टीव्ही आहे आणि 4 60 वॅटचे दिवे आहेत. आता कोणतं उपकरण किती वेळ चालतं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि हो, विजेचा दर आपण धरूया ₹1.5 प्रति युनिट. आता करूया हिशोब. सगळ्यात आधी ट्यूबलाईट. 40 वॅट गुणिले 5 ट्यूब आणि हे चालले 8 तास. झाले 1600 वॅट तास. मग पंखे 80 वॅटचे 2 पंखे 8 तास चालले. झाले 1280 वॅट तास. टीव्हीचा हिशोब 720 आणि दिव्यांचा 960. आता या सगळ्यांची बेरीज करूया. तर एका दिवसाचा एकूण वापर आला 4560 वॅट तास. पण आपल्याला बिल येतं किलोवॅट तासामध्ये, म्हणजे युनिटमध्ये. मग याला 1000 ने भागावा लागेल. तर आपल्याला मिळतात 4.56 किलोवॅट. म्हणजेच एका दिवसाचा वापर झाला 4.56 युनिट्स. आता फायनल स्टेप, आपलं बिल. एका दिवसाचा वापर किती होता? 4.56 युनिट्स. याला आपण महिन्याचे 31 दिवस आणि ₹1.5 दर यांनी गुणलं तर उत्तर काय येतं? महिन्याचं बिल आलं आहे साधारण ₹212. बघा, ज्या व्होल्ट्सपासून आपण सुरुवात केली होती तो प्रवास थेट आपल्या बिलाच्या आकड्यापर्यंत येऊन पोचला आहे. तर आता तुम्हाला हे सगळं गणित कळालं आहे. त्यामुळे जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. विचार करा, जास्त वीज कोण वापरेल? एक 1500 वॅटचा हीटर जो फक्त अर्धा तास चालवला गेला, की मग एक फक्त 15 वॅटचा बल्ब जो तब्बल 2 दिवस सतत चालू ठेवला? आता तुम्हाला पॉवर आणि एनर्जीमधला फरक कळला आहे, त्यामुळे याचं उत्तर नक्कीच काढता येईल. विचार करा.